श्याम काकाने निर्माण केलं. पहिला प्रसंग आहे आणि मला आवडलं काय माहित आहे, नासा जेव्हा अंतरिक्षामध्ये जाऊन तेथील ध्वनीचा अभ्यास करत होतं तेव्हा त्यांना समजलं की अंतरिक्षामध्ये एक ध्वनी वारंवार उमटत आहे. ओ, नासा सांगतो आमच्या सह्याद्रीतून ओंकार गरजतो. काव्याचा आरंभच सह्याद्रीतून ओंकार घुमतो. त्याच्यानंतर आणि या काव्याचं एक वैशिष्ट्य आहे, निर्जीव म्हणून आम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात ना, या क्रांतिवीरांच्या बलिदानाला पाहून त्या सगळ्या सचेतन झाल्या, त्यांना नव चेतना प्राप्त झाली आहे. या काव्याच्या माध्यमातून ओंकार घुमतोय. कुठून? सह्याद्री. किल्ले तटाचा बुरुज गरजतो. निर्जीव वाटत असला तरी तो तट गरजतो. त्याच्यानंतर गातो शौर्य गाथा, गातो शौर्य कथा. गोमंत भूमीच्या मुक्तीसाठी दिधले तुम्ही प्राण. त्याच्यानंतर पुढे या सगळ्यामधून आणखीन एक मला सांगायचं आहे, ते हे तेरेखोलच्या किल्ल्याच्या संदर्भात. जेव्हा गोवा मुक्त करण्याकरता ना, गोव्याच्या विविध सीमा भागामधून गोमंतकात अनेक क्रांतीवीर प्रवेश करत होते. आरंगातून प्रवेश करत होते, बेळगाव मधून प्रवेश करत होते, साळमधून प्रवेश करत होते, वेगवेगळ्या मार्गातून प्रवेश करत होते. तेव्हा तेरेखोलमध्ये जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा हिरवी गुरुजी आता तिरंगा धरून मार्गक्रमण करत असताना त्यांच्याबरोबर बसलेले शेतना गोळ्या झाडल्या गेल्या. निशस्त्र क्रांतीवीरावर गोळ्या झाडल्या गेल्या. आणि इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा रक्तभूमीवर सांडतं भूमी पेटत होती. कारण या भूमीचे आपण पुत्र आहोत. आपल्याकडे पृथ्वी शब्द आहे, पुत्रोहम पृथ्वीव्यः. आम्ही भूमीचे पुत्र आहोत, म्हणून आम्ही भूमिपुत्र आहोत. जेव्हा जेव्हा या भूमीवर आपल्या पुत्राचं रक्त सांडलं ना, माता आक्रंदन करते. तोही उल्लेख या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पाली हा असा गाव ज्या ठिकाणी हरिभजनात वीण काळ घालवू नको रे असा अध्यात्माचा हुंकार घुमला. त्याच ठिकाणी भारत माता की जय वंदे मातरम म्हणत तिरंगा ध्वज घेऊन मंदिरापर्यंत जाणारा पन्नालाल यादव सांगण्यात आलं, तिरंगा खाली फेक नाही तर गोळी झाडली जाणार. फेकला नाही, प्राण सोडला, पण हातातील तिरंगा सोडला नाही. दिवसांत पेडण्या आयज बऱ्यान बरो हांगा कार्यक्रम लाभयल्लो आसा. आनी त्या कार्यक्रमाक हांगा उपस्थित आसलेलो आमचो बॅसिंग मिनिस्टर समजा आयज आमचो परमित्र आमचो कृष्णा पालयेकर. तेजे विचार सदांच एक डिफरंट आसता, ते तरी डिफरंट करचे अशें. जेन्ना हांव पेडण्यान येयल्लो त्या टायमार आयज कृष्णाचो त्या टायमार सपोर्ट घेतलेलो. आनी कृष्णाक म्हाज्या वांगडा दवरून अजुनूय म्हाज्या वांगडाच आहा तो. आयज तेजो सदांच विचार असो अलग आसता की कितें तरी करूंक जाय. आयज तेणी बऱ्यान बरो विचार केल्लो आसा, कित्याक हे आमच्या भुरग्यांच्या मनान खऱ्यांनी त्यो गोश्टी येवंक जाय. त्यो आयज तेणी हाडून दिल्ल्यो आसा, ज्यो आयज तेणी आमच्या लोकांनी बलिदान दिल्लें आसा देशाक लागून. तेंचो खऱ्यांनीच आमी खंय तरी उगडास करपाची गरज आसा. आयज तेंच्या फॅमिलीन खंय तरी तेंचो मनीस ना जाल्लो आसा. हांव तेंकां आयज खऱ्यांनीच कृष्णाक आनी तशें ते टिमीक हांव एप्रिशिएट करता. अशीच कामां तुमी करात आनी जे आयज आमच्या युवा पिढीक कितें तरी नवीन हे शिकपाक मेळटा. तुमकां कसलोय सपोर्ट जाय जाल्यार हांव तुमच्या वांगडा सदांच आसतलो. तशेंच आयज आमच्या पेडण्यां बऱ्यान बरें आयज हुतात्मा ह्या गोंयान नंबर 1 आयज आमच्या पेडण्यान जाता जाल्यार आमकां प्रावड फील करूंक जाय. कित्याक जे आयज बलिदान दिल्ले सगळ्यांची नांवां आयज आमच्या ज्या हुतात्म्या आयज आमच्या पेडण्यान जाता. तशेंच आयज हांव कृष्णाक सांगूंक सोदता, जे आयज तुवें जे बऱ्यान बरें काम केल्लें आसा तशेंच फुडें सर आनी म्हाजो सपोर्ट तुका सदांच आसतलो. इतलेंच सांगता, म्हाजी 2 उतरां सोंपता.
आयज आमचो पेडण्याचो भुरगो खंय तरी वयर सरता आनी वयर आमचे गोंयचें नांव तशें देशाचें नांव जे स्वतंत्र सैनीक आसले तेंचे खंय तरी फुडें सरपाक तेचो हातभार लायला तेणी. तेका लागून तेचें खूब खूब अभिनंदन करता. अशेंच म्हाका दिसता तेंच्यांनी कितलेशेच कार्यक्रम कला हे क्षेत्रांत फुडें केल्ले आहा. तेंच्या वांगडा म्हादेव गवंडी आहा. प्रत्येक टायमार कितें ना कितें कार्यक्रम आसतना तेन्ना सगळे ते वांगडा येतात आनी पेडण्या खातीर पेडण्या तालुक्या खातीर कितें करचें आनी आमचे जे पूर्वज जे असले वा आमचे स्वतंत्र सैनीक जे असले तेंचे खंय तरी आमकां आमच्या युवा पिढीक येणाऱ्या पिढीक तेंचें नांव याद दवरपा खातीर कितें करचें हे तेंचे सदांच प्रयत्न आसात. तेका लागून चड उलयना हांव भाशण करना कित्याक जेन्ना आमचे आदरणीय मंत्री गोविंद गावडे सर असतात तेन्ना आमी भाशणां कमी करची आसता कित्याक जेन्ना ते जेन्ना हांगासर येतात भाशण करपाक तेन्ना सगळ्यांचे कान अशे ओपन असतात आनी सगळे वाट पळयतात कितें कशें भाशण करपाचें आनी सदांच भाशण जाल्या उपरांत हांव एकूच तेंचे कडेन उलयता. तेंचे टोन आसता तो स्लो वयता आनी मागीर वयर इतले हाय लेवलीर पावतात तो भाशण आयकपाक उमेद आनी येता. सो तेका लागून चड कांय उलोवचो ना. एकूच आमच्या कृष्णा पालयेकर आनी तेचे एंटायर टिमीक खूब खूब शुभेच्छा दिता. अशेंच आमचे जे युवा पिढी आहा तांकां आमच्या पेडण्या तालुक्याचो महत्व कळपा खातीर अशे कार्यक्रम तेंचे घडोवन हाडपाचे हांव सदांच तेंच्या फाटीशी आसतलो. सपोर्ट आमचो आसतलो. आमच्या एंटायर पेडण्या तालुक्याचे जो युवा पिढी किंवा सोशल वर्कर आहात ते तुमच्या फाटल्यान आसतले. अशेंच तुमी कार्य तुमचे चालू दवरपाचे. एज अ पेडणेकार म्हणून एक आयच्या दिसाचो एक अभिमान, कारण पेडणे तालुक्यांतलो एक युवा आणि म्हजो एक मित्र आमचो कृष्ण पालयेकर यांच्या अध्यक्षतेखाला आयज जे आमचे पेडणे तालुक्यांतली जे गोंय मुक्तीक लागून तेंच्यांनी जे बलिदान दिलां आनी खऱ्या अर्थान म्हाका तर दिसता की एक पेडणेकार म्हणून एक अभिमानाची गोष्ट की जायते गोश्टींनी आमी ह्या डिसेंबर म्हयन्यान जे म्युजीक इतर गोष्टीक आमी प्राधान्य दिता आनी ह्याच म्हयन्यान आमी जे आमचे गोंय स्वतंत्र जावपाक लागून तेंच्यांनी बलिदान दिलां आनी ह्या म्हयन्यान तेंचे एक आयज उगडासाक लागून आयज तेंच्यांनी एक डॉक्युमेंटरी तयार केल्या जेंच्यांनी बलिदान दिलां आनी तेचे आयज लोकार्पण करपाक लागून तेंच्यांनी हो खास करून कार्यक्रम आनी तेंच्यांनी गेली 2 म्हयने अथक परिश्रम घेवन तेंच्यांनी जे आयज जे बलिदान दिल्लेले आहात आमच्या पेडणे तालुक्यांतले जे आमचे शूरवीर म्हणटात ते खऱ्या अर्थान म्हाका दिसता आयज तेंकां एक ह्या व्यासपीठावरसून आयज तेंकां एक न्याय मेळ्ळा. हांव मागता सगळ्या उपस्थितांक की जो नवो युवा पेडणे तालुका संघ जो आसा तेजे अध्यक्ष आमचो कृष्ण पालयेकर आनी पुराय टीम तेंचे एक मोठे ताळयो मारून अभिनंदन आनी कौतुक करचे. दुसरो एक अभिमानाची गोष्ट म्हणजे की आमची युवा पिढी कृष्ण सारकेलो जो युवा आयज बाकीच्या गोष्टींनी लक्ष ना घालता की जे सांस्कृतीक कला आनी जायत्या गोष्टींनी लक्ष घालून हांवें पळयता गेली 6 वर्सां तेंचे जो पेडणेकारांचो आमचो भुरगो ह्या सगळ्या गोष्टींनी जे कला सांस्कृतीक क्रीडा जो खंय आपलें नांव कमयता प्राविण्य करता तेन्ना तो एक भुरगो असो की आपली पूर्ण टीम घेवन तेच्या घरा वचून तेंचें एक अभिनंदन करता कौतुक करता आनी तेंकां एक शाबासकीची थाप दिता. खऱ्या अर्थान असली संस्था ह्या पूर्ण गोंयभर जाय. हांव जास्त वेळ घेयना तर मागीर आसा हांगासर हेच्या बद्दल उलोवपाक आसा पण एक पेडणेकार म्हणून अभिमान म्हाका आनी तेंच्यांनी जी संस्था तेंच्या संस्थेक खूब खूब हांव शुभेच्छा दिता आनी कृष्णा पालयेकर आनी तेंच्या टिमीक हांव खूब खूब परतून शुभेच्छा दिता. पेडणेकारांक लागून आनी गोंयांक लागून कितें कसली गरज आसा पेडणे आमच्या कृष्णा हांवें पयलींच सांगला की आमचो पेडणेकार खंय तरी आतां जी तेंची स्कील आसा भुरग्यांची कला आसा आनी आयज तेंच्यांनी 2 म्हयने तेंच्यांनी जो अथक परिश्रम आनी स्वता आमचे मंत्री गोविंद सर हे तेंच्या बरोबर स्वता रावून ही आयज डॉक्युमेंटरी तयार केला आनी आयज लोकार्पण करपाक आसा. खऱ्या अर्थान हांव निश्चितरित्या हे डॉक्युमेंटरी हो इतिहास घडयतले
आणि हांव आमच्या सराक मंत्री सराक हांव सांगूंक सोदता की तेंच्यांनी अशे जे आमचे कलाकार आसा तांकां गव्हर्मेंट मार्फत सरकार मार्फत तांकां कितें तरी एक आर्थीक बळ एक कितें तरी तांकां एक अनुदान ह्या गोष्टीक लागून तेंच्यांनी प्रयत्न करचो. नो डावट आमच्या मंत्रीचे नांव तर तुमकां सगळ्यांक खबर आसा, गोविंद सर. खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान जे तांकां जे हे मंत्रीपद मेळ्ळां, जे कला आनी सांस्कृतीक मंत्री जे तांकां आयज पद मेळ्ळां, की म्हाज्या दृश्टीन जर पळोवपाक गेल्यार खरोखरच जे तांकां सूट जाता. कारण हे स्वता कलाकार आसात, बरेचशे गोष्टी तेंच्यांनी नाट्य कलाकार म्हणून तेंचे बरी नांव वळखलें जाता. आनी म्हाका दिसता की हे जे फील्ड हे जी मंत्रीपद जे तांकां मेळ्ळां पळय ती खरेंच योग्य आसा. आनी निश्चितरित्या ते आमच्या गोंय बरोबर पेडणे तालुक्याक तेंची मदत आसतली. आमचे दोनूय आमदार तेंचे सामके जवळचे आसात आनी तेंच्यांनी पुरेपूर आमच्या मंत्रीचो फायदो घेवन जसो आमचो पेडणेकाराक लागून जे कलाकार आसात तांकां न्याय दितले ही आशा बाळगीता. इतिहास घडवावा लागतो आणि म्हणून मी सातत्याने म्हणत आलेलो आहोत की इतिहास घडवणारा माणूस कधीच इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारा माणूस कधीच इतिहास घडवत नाही. हाही एक इतिहास आहे. आज आपल्याला काय पाहिजे आहे? ज्या बाळा देसाई आणि बापू गवस, हिरवे गुरुजी, पन्नालाल यादव यांच्या सारख्या अनेक शूरवीरांनी, स्वातंत्र्यवीरांनी या गोव्याच्या मुक्ती संग्रामात बलिदान दिलं, रक्त सांडलं, हाल अपेक्षा सांडल्या. त्यांच्या कुटुंबियांनी जेवढ्या वेदना झाल्या त्या वेदना त्यावेळी पाहवत नव्हतं. पण याचा आज संपूर्ण गोवा भारतभर ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आज आपण फळ साधतो आहोत. पण यापुढे आपल्याला मला वाटतं रक्त सांडण्याची तशी गरज नाही आहे. पण ज्या रक्तानं आपल्याला एक नवजीवन दिलेलं आहे, एक स्वातंत्र्य निर्माण केलेलं आहे, मग आपण ह्या राज्यातून दुसऱ्या राज्याकडे किंवा या देशातून परराज्य देशाकडे सुद्धा आपण सहजपणे जाऊ शकतो तो फक्त आणि फक्त या स्वातंत्र्यवीरांमुळे. आणि आज या संपूर्ण भारत सरहद्दीवर जे संरक्षक आज पोलीस तैनात आहे त्यांच्याच मेहनतीमुळे. आणि म्हणूनच हा इतिहास जगासमोर आणणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याची भान, त्याच कर्तव्याची शान आज नवचेतना युवक संघ पेडणे यांनी आज ते पाऊल, ऐतिहासिक पाऊल मारलेलं आहे. पण हेच ऐतिहासिक पाऊल, त्या पावलांवर ठेवणं आजच्या युवा वर्गाला तेवढंच जपणं हे तेवढंच महत्वाचं आहे. मी सातत्याने म्हणत आलेलो आहोत की आपल्या आयुष्यामध्ये जर काय करायचं आहे तर त्याचं नियोजन हे खूप महत्वाचं असतं. आपल्याला ध्येय जर गाठायचं आहे तर त्यासाठी लागणारं प्रशासन हे तेवढंच महत्वाचं असतं. एका रात्रीत यश कधीच मिळत नाही किंवा संपादन होऊ शकत नाही. त्यासाठी मेहनत लागते, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. आणि म्हणूनच जे काही करणं आहे ते आज या कोमल वयात करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण इतिहासानं आम्हाला दिलेलं आहे, शिकवण घालून दिलेली आहे की ह्या शिक्षणाच्या बळावर आणि इतिहासाच्या पानावर आमचं आज नशीब आणि आमचं आज आयुष्य आज दडलेलं आहे. फक्त आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, एक निर्धार करायचा आहे आणि तो निर्धार आज करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. ज्या स्वातंत्र्य सेनानी बापू गावस आणि तो सह्याद्रीचा छावा बाळा देसाई हिरवे गुरुजींनी एक निर्धार केला होता. काय निर्धार केला होता की माझ्या गोव्याच्या भूमीला आपण मुक्ती, पोर्तुगीजांपासून मुक्ती देणार आणि त्यासाठी मला काही करायचं असेल, रक्त सुद्धा सांडायचं असेल, काही त्याग सुद्धा करायचं असेल ते आपण करणार. आणि म्हणूनच या स्वातंत्र्य गोव्यामध्ये, या मुक्तीच्या गोव्यामध्ये आपण एक स्वतंत्र श्वास घेत आहोत.
त्याच श्वासाच्या बळावर आपण त्यांचा विश्वास आणि विश्वासाच्या बळावर आत्मविश्वास ज्या माणसाला गवसणी घालू शकतो, त्या ध्येयाकडे पोहोचू शकतो, तेच काही होणं आज तेवढंच बाकी आहे. आणि म्हणूनच इतिहास डोक्यावर घेऊन नाचायची गोष्ट नाही आहे. इतिहास डोक्यात घालून आपण मार्गक्रमण जर केलं तर मला वाटतं आपण सहज उभे आयुष्यामध्ये जिंकू शकतो. आज दुसऱ्यांसाठी जगायचं नाही आहे, तुम्हाला फक्त स्वतःच्यासाठी जगणं तेवढंच महत्वाचं आहे. पण प्रामाणिक होणे, एक उत्कृष्ट नागरिक बनून आम्हाला आज जगायचं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा जगवायचं आहे. मोंतेरो सारखा त्यावेळी पोर्तुगीजचा अधिकारी त्या क्रूरतेने त्यांनी जागर फला घातलेला आहे. तशीच सुद्धा माणसं अजूनही या भारतात, अजूनही या गोव्यामध्ये सुद्धा नांदताना आपण बघत आहोत. पण आपण त्यांच्यावर लक्ष ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आज ही माहिती पट जो आहे तो फक्त इथं 18 मिनिटं बघून जाणं एवढं नाही आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुमच्या जीवनाला एक करात्री देणं, आपण काय होऊ शकतो, आपण काय करू शकतो, या राज्यासाठी, या देशासाठी आपण काय देऊ शकतो, हे विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. सारखा गोवा, आमचा प्रगतशील असा भारत देश, या देशासाठी प्रत्येकाचं सहकार्य, सहभाग आणि संगता हवा आहे. संगत अशा माणसाकडे जोडा किंवा संगत अशा माणसांकडे करा की त्या माणसाच्या विचारधारेनं, त्या माणसाच्या प्रभावानं आपण सुद्धा कधीच मागे उडणार नाही. आणि म्हणून अशा माणसाकडे तुम्ही दोस्ती कमवा, दोस्ती करा की तो माणूस तुम्हाला उद्या आयुष्यामध्ये काहीतरी देऊन जाईल. आणि म्हणूनच ह्याचसाठी थोडस प्रवचन, थोडस प्रबोधन करणं हे आज तेवढंच महत्वाचं आहे. बसल्या बसल्या मला एका छोट्याशा कवितेची आठवण झाली. ते कविता तुमच्या समोर मी सादर करतोय. आणि प्रत्येकाने कसं जगावं या कवितेतून आज सांगितलेलं आहे. असे जगावे छातडावर आव्हानाचे लावून उत्तर, असे जगावे छातडावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची, नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडकींच्या ज्याची मार्ग तयासी मिळा सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कमर कवेत अंबर घेताना, असू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटातूनही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही, करून जावे असे काही, दुर्गेतून या जाताना गहिवर व्हावा जगाचा सारा निरोप घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे जीवन आपल्याला जगायचं. म्हणून आज आपण स्वतंत्रपणे आपले विचार मांडतो आहोत, स्वतंत्र शब्द आज लोकांना सांगतो आहोत. हीच याच माहितीपणाची आज गाथा आहे. आपण आभारी आहोत आमच्या ज्यांनी आपल्या सुवर्ण लेखणीतून मेघशंभाई पालेकरांच्या काव्यात ही रचना घडलेली आहे. मी आभार मानतो आमचे सगळे प्रसाद तरफ, दशरथ नाईक, गोविंद नाईक, मेघराज आकारकर आणि सर्वांना पुढे घेऊन जाताना मी त्या दिवशी आमचे सरपंच तुळशीदास गावत सुद्धा माझ्या बरोबर होते. कृष्णा पालेकर
महादेव गवंडी, ह्या ज्यांनी हे जो अथक प्रयत्न केलेला आहे ना, ज्यांनी जे हार्डवर्क केलेलं आहे ना, ते खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. सहजा सुद्धा एक प्रत्येक माणूस ज्यावेळेला एक उपक्रम हातात घेतोय ना, त्यावेळेला काय बघतो पहिल्यांदा, माक किती मिळते, मला काय मिळणार. 100 90 जणांचा हाच प्रश्न असतो. 10च लोक अशी असतात ज्यांना या समाजाचा आदर आहे, ज्यांना या समाजासाठी काहीतरी देणं लागतं, आणि त्या समाजाचे देण्यासाठी त्या सर्वांना एकत्र घेऊन आजच्या ह्या रक्त सांडते आपल्या ह्या आजच्या निर्मितीची आज केलेली आहे. म्हणूनच रक्त सांगते कथा मुक्तीची या माहितीपटातून आज आपल्याला काय घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय कमवायचं आहे, मिळवायचं आहे, हेच आजच्या माहितीपटातून आपण देऊया. तुम्ही शांतपणामध्ये 2 शब्द ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. असेच तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या बरोबर सदैव असू. प्रशांत नाईकने मला सांगितलंय की अशा कलाकारांना काहीतरी करायचं आहे. प्रशांत नाईक आणि तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो, असा एकही कलाकार गोव्यामध्ये नसणार नाही. जोपर्यंत मी कला आणि संस्कृती खात्याचा मंत्री आहे, त्या कलाकाराच्या वाट्याला कधीच खाली मान घालून राहावं लागणार नाही. मी आज तुम्हाला सर्वांच्या समोर सांगतो आहोत, कारण कलाकारांचा मान आणि सन्मान हा माझ्या खात्याचा आता प्रथम क्रमांकावरचा मी आता ठिसा आज असलेला आहे. परत एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानून आजच्या या संस्थे या महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्यांनी ही सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कृष्णा कालेकर, महादेव गवंडी यांनी जो अथक मेहनत घेतलेली आहे त्या प्रयत्नाला यश आणि शुभेच्छा मी देतोय आणि मी तर थांबतोय. सगळ्यांना तेव्हा अभिनंदन, अभिवादन आणि बापू गबस, हिरवी गुरुजी, बाळा देसाई या सर्वांना मानाचा मुजरा, मानाचा सलाम, अभिवादन आणि अभिनंदन.